काही भागांमध्ये संत्रा पीक हे काढलं जात आहे आणि अशाच संत्रा बागेमध्ये आज आपण लाखो रुपयाचं उत्पन्न इथे घेतलेलं आहे. नमस्कार, मी अनिकेत तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी. आज असेच एक प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहे, जिथे आपण मागील 3 वर्षांपासून सलग्नित लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहोत. तर सरांचा आपण परिचय जाणून घेऊया. सर, आपला पूर्ण परिचय. माझं नाव रवी गुलाबराव कोरडे, राहणार पांडुर्णा. सर, या बागेमध्ये जे तुम्ही उत्पन्न घेतलंय, तर एकूण क्षेत्र किती आहे? हे आपला एकूण क्षेत्र 4 एकर आहे बरं, आणि किती झाडं आहेत हे? आणि इथं 600 झाड आहे आपल्याला. बरं, आणि हे डिस्टन्स किती बाय कितीवर आहे आपण जे लागवड केलेली होती? आपलं दोन्ही बी जो साईट आहे हा. म्हणजे 12 हातात आहे, म्हणजे 18 फूट. बरं 18 फूट ओपन, या पण 18 फूट. बरं 18 बाय 18 दोन्ही वरती आपण 18 बाय लागवड केली 18 आहे. वर आहे. आणि हे झाडं साधारणतः किती वर्षाचे आहेत? आता ह्या झाडाले समजा 9 वर्ष चालू आहे. चालू आहे सध्याच्या कंडिशनला. बरं, तुमचा काय अनुभव आहे सर? म्हणजे आज तुम्ही 9 वर्षापासून संत्रा पीक घेत आहात आणि संत्रा पीक घेताना तुम्हाला पण माहिती आहे शेतकऱ्याला किती अडचणींना पुढे जावं लागतं, शेतकऱ्यांना किती प्रॉब्लेम्स येतात. तर या सगळ्या शेतीतून जाताना किंवा संत्रा पीक घेताना तुम्हाला कुठल्या अडचणी ह्या म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला जाणवल्या आणि त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारचं एक सोल्युशन्स किंवा ज्याला म्हणतो आपण की उपाय कसे करत गेले? याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे का आपण कमसे कम आमच्या इकडे मिरकबार सर्वात जास्त येते. मिरकबार आपण घेतो आपल्या बगीचेमध्ये हा. आणि सोबत आंबाबार पण घेतो. बरोबर. आंब्याबार तेवढ्या प्रमाणात राहत नाही, कारण आमच्याकडे पाण्याची थोडीशी कमी कमतरता. असल्या कारणानं. आणि आपण मृगबहारवर सर्वात जास्त आम्ही ध्यान देतो. बरं, आणि असं समजा का आपण नाही का इथं 5व्या वर्षीपासून उत्पन्न घेऊन राहिला. उत्पन्न झाडाचं घेणं चालू करतो. बरोबर. म्हणजे 5 वर्षानंतर थोडं झाड मोठं पण होते. बरोबर. आणि कंटिन्यू आता असं समजा का आपण दरवर्षी हा. काही ना काही आपण समजून घ्या याच्यात फल घेऊनच राहिलो. बरोबर. तर आम्हाला पहिले सुरूमध्ये थोडं त्रास गेला. त्याच्यानंतर गौरवजी तायवाडे साहेब मोर्शी यांच्यासोबत आमची मुलाखत झाली. बरं. त्यांनी मग आम्हाला बरोबर जानकारी दिली आणि त्यानं सांगितलं बी का अगर आपल्याला जर पीक वाढवायचं आहे तर याच्यावर आपल्याला ध्यान द्यावं लागेल. त्याच्यानंतर आम्ही आता हे कंटिन्यू आमचे 3रं वर्ष आहे. बरोबर. हे 3रं वर्ष आता तुम्ही पाहूनच राहिले, बागामध्ये माल पाहत आहे. पहिल्या वर्षी थोडा ग्रोथ झाला, पहिले जो होता त्याच्या परत थोडा जास्त झाला, दुसऱ्यानंतर पुन्हा जास्त झाला आणि या वर्षी तर भरपूर पीक आहे. आणखी एक प्रश्न हा आहे की तुम्ही किसान कन्सल्टन्सीचे सर आहेत गौरव तायवाडे सर, त्यांच्यासोबत तुम्ही कसे काय जोडले? आमच्या म्हणजे 3 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. आमचा एक अजून दुसरं शेत आहे इथं. बरं. तिथं मृगबारची तोड चालू होती आणि त्या शेतामध्ये वायबार माल पुष्कळ होता. आणि त्याच वेळामध्ये असं समजा का गौरव सर तायवाडेजी हा. यांचा राऊंड झाला बरं. आणि ते तिथं संपर्क झाला दुसऱ्या बरोबर. शेतामध्ये. आणि त्यांना मी हे सांगितलं का म्हटलं सर माल आहे लेकिन वायबार आहे. बरोबर. हा. तर त्याच्यानंतर सरांनी त्याच्यावर आपल्याला असं म्हटलं का वायबारची सारी तकलीफ बी खतम होते, सर्व होते. तुम्ही फक्त एक वेळा स्टार्ट करा काम. बरोबर. हा, तुम्हाला त्याचा अनुभव बिलकुल एका वर्षामध्ये मालूम होईल. हम्म. तर त्यावेळेला आमचं फसल पाणी जे होतं तो कम पण होता. बरोबर. मी तुम्हाला याच्या पहिलेही सांगितलं हा. का 3 वर्ष झाले आज आम्हाला साहेबासोबत जुळाशी, हम्म. तायवाडे साहेबासोबत जुळाशी. पहिल्या 3 वर्षी होतं तेव्हा तो आमची जी फसल पाणी होती ते थोडी कम होती. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा वाढली आणि 3ऱ्या वर्षी आता हे आपण हे बाग पाहूनच राहिलो आहे, 3ऱ्या वर्षी पुष्कळच वाढली. म्हणजे असं समजा का याच्यामध्ये 3 गुणा ग्रोथ जास्त आहे. बरोबर. सलग्नित 3 वर्ष आपल्यासोबत जुळण्याचा हाच फायदा आहे की आपण वर्षानुवर्ष हा भाग नेहमीप्रमाणे डेव्हलप करतो आलोय. जसं सरांनी सांगितलं की सर जुळल्यानंतर पहिल्याच वर्षी अचानक इथे काही आम्ही एकदम चमत्कार किंवा जादू केलेली नव्हती. तिथे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, ज्याच्यामध्ये सर्वात आधी इथे माती परीक्षण आपण केलं. माती परीक्षण केल्यानंतर नेमकं इथे कुठल्या खतांची कमतरता आहे, नेमकं इथे आपल्या इथे मायक्रोन्यूट्रियंट्सचं काय प्रमाण आहे, त्यानुसार आपल्याला काय नियोजन करावं लागतं, त्या पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून इथे डेव्हलप करत आलोय. तर एकंदरीत जो आजूबाजूचा शेतकरी, आता तुम्ही पण बघत आहात की शेतकऱ्यांना किती अडचणी जाते संत्रा पीक घेताना. म्हणजे काही शेतकरी संत्रा पीक काढतायत किंवा कंटाळून त्याला कुठेतरी लागवण पण देत आहेत काही शेतकरी. तर तुम्ही ॲज अ शेतकरी म्हणून, एक प्रगतशील शेतकरी म्हणून बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सर? आता बघा, आपलं कामच आहे शेतीचं आणि
शेतकरी बंधू जेवढे आपले मित्र वगैरे ते लोक येते पण बगीचा बी पाहते, बरोबर. फळ पण पाहते आणि कसं कसं करतात ते पण विचारते ते लोक. त्याले आमचं एकच सांगणं आहे का पहिलेचा समय गेला, आता आपल्याला समय समयवर ट्रीटमेंटची खूप आवश्यकता आहे. आहे. आणि हे तर चीज आपल्याला कळू नाही शकत, आपल्याला याच्यातलं पूर्ण जानकारी आहे नाही. लेकिन जेले या चीजची जानकारी आहे, बरोबर. अगर आपण त्याच्यासोबत अगर जुळलो तर आपला त्याच्यामध्ये फायदाच आहे. आणि आपल्याला तू दिसते आता जसं मला 3 वर्षापासून दिसत दिसून आहे. राहिला. तर मी बाकीच्या कास्तकाराले किसान लोकांना सांगतो, जेवढी शेतकरी आपले बंधू आहेत त्यालाही म्हणतो का कोणा ना कोणासोबत जुळा. नाही तर मग जे आमचे गौरव साहेब तायवाडे आहे हो. यांच्या जरी संपर्क करा, यांच्यासोबत तरी मिळा बरोबर. आणि आपलं जे उत्पन्न आहे ते वाढवा. बरोबर. कारण की आज शेतकऱ्याचं असं समजा का भाई म्हणजे विचारवालाच काम आहे. काम आहे. कारण की तो लागत ज्या हिशोबाने लावते त्या हिशोबाने त्याचे त्याचं उत्पन्न output. होत नाही, तो मायनसमध्येच दिसते. लेकिन आता तो वेळ राहिला नाही, लागत बी लावा लागन आणि फळ आपल्याला भेटन. बरोबर. हा. म्हणजे मेहनत घेतली तर नक्की यश मिळतं. इथे आपण काय केलं, सर्वात आधी माती परीक्षण केलं. माती परीक्षण करून आपण इथे व्यवस्थित खत नियोजन केलं. खत नियोजनासोबत सोबत दुसरं म्हणजे फवारणी नियोजन. त्यानंतर तुमचा कल्चर आहे, बॅक्टेरिया आहे, मायक्रोरायझा आहे, म्हणजे जे काही ऍक्च्युली संत्रा पिकाला लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याबाबत आपण इथे व्यवस्थापन व्यवस्थित केलं. आणि त्याचंच हे फळ आहे की आज इथे आपण इतक्या कमी क्षेत्रामध्ये आज आपण इथे लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या संत्राविषयक, मातीविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.